आजच्या ह्या व्याख्यानमाले संबंधात प्रास्ताविक करण्याकरता या ठिकाणी शिवा संघटनेचे उपाध्यक्षा ॲडव्होकेट कल्याणी कापसे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एम.जी. चांदेकर, प्र कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, तसेच माननीय डॉक्टर अशोक गुमासे, कुलसचिव, नागपूर विद्यापीठ. आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर पी.एस. सांगोले व विद्यापीठातील अधिकारी, तसेच सभागृहात उपस्थित असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, वीरशैव लिंगायत समाजातील सदस्य, कल्लावार कुटुंबीय, मित्रपरिवार व बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यमाने कैलासवासी दादा मनोहरराव कल्लावार स्मृतिप्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आजचे तृतीय पुष्प गुंफणार आहेत माननीय डॉक्टर पी.एस. सांगोले सर आणि आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे क्रांतिकारी बसवेश्वर. बंधू भगिनींनो, आजची व्याख्यानमाला ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सादर होते मनोहरराव मोरेश्वरप्पा कल्लावार उर्फ आपल्या सर्वांचे लाडके दादा. आजचे महनीय व्याख्याता डॉक्टर पी.एस. चंगोले यांना मी विनंती करतो की त्यांनी या विषयावर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर पी.एस. चंगोले. या सभागृहामध्ये विराजमान सर्व मान्यवर नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी, बंधू आणि भगिनी, आपण भारताचा नकाशा जेव्हा अवलोकन करतो तर दक्षिण भारत, मध्य भारत, उत्तर भारत, पूर्व भारत असे भाग आपल्याला त्या नकाशामध्ये पाहायला मिळतात. आणि ज्यांनी या देशाला विचार दिला, नेतृत्व दिलं, एक प्रचंड परिवर्तनाला गती देण्याचं ऐतिहासिक मोलाचं कार्य केलं, त्या महनीय व्यक्तींचा आढावा घेत असताना आपल्याला 5000 वर्ष मागे गेल्याशिवाय बसवेश्वरांचं मध्ययुगीन काळातील क्रांतिकार्य कळायला कठीण जाईल. कारण की बसवेश्वरांनी नेमकं काय केलं? बसवेश्वरांवर गजेंद्र गडकर नावाचे माजी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती यांनी एके प्रसंगी जी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्या श्रद्धांजलीमध्ये त्यांनी जे विचार व्यक्त केले, सामान्य व्यक्ती आहे का गजेंद्र गडकर साहेब? सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, रिटायर्ड आहेत. ते बसवेश्वरांच्या जीवनाचं आकलन करताना जे शब्द वापरतात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते शब्द मी आपल्याला त्यांच्या शब्दांमध्ये वाचून दाखवतो. भारत के सर्वोच्च न्यायालय के भूतपूर्व मुख्य न्यायाधीश श्री पी.बी. गजेंद्र गडकर जी ने कहा, बसव ने जिस धर्म का उपदेश दिया वह मूलतः सामाजिक धर्म था. वे प्रधानतः क्रांतिकारी थे. उन्होंने अपने समय के ब्राह्मण धर्म का विरोध किया. मी म्हणत नाही, हे माझं स्टेटमेंट नाही. कोण म्हणतात? चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे निवृत्त न्यायमूर्ती. उन्होंने ब्राह्मण धर्म की सभी बाधाएं तथा शास्त्र विधियों को छोड़ दिया. जो भी शास्त्र का अमल पूरे भारतीय लोगों के मन पर है, जो मानवता विरोधी है, भाईचारे का विरोधी है, वो तमाम शास्त्रों के प्रावधानों का बसव ने विरोध किया. चीफ जस्टिस ऑफ इंडिया बोलते हैं.
पुरोहितों के प्रभुत्व और पुरोहित पद के आध्यात्मिक तथा पूजन विरोधी विधि के कट्टर सिद्धांतों से सामान्य स्त्री पुरुषों को मुक्त किया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली लाहोर या ठिकाणी जातपात तोडक मंडळांनी आयोजित केलेल्या त्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून त्यांनी जे भाषण तयार केलं होतं ते भाषण या प्रसंगी आठवते. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या नावाने तो ग्रंथ आज संपूर्ण जगात पोहोचलेला आहे. त्या ग्रंथाच्या समारोपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाला जर एका सूत्रात बांधायचं असेल, स्त्री आणि पुरुषांची समानता निर्माण करायची असेल, तर या देशातला शास्त्रांनी निर्माण केलेला धर्म कायद्याने बंद केला पाहिजे. ह्या सगळ्या धर्मग्रंथांवर कायद्याने बंदी आणली पाहिजे असा उपाय सुचवला बाबासाहेब आंबेडकरांनी. तेच विधान हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस सांगत आहे की बसवने सुद्धा 12व्या शतकात बाबासाहेबांनी 1936 साली सांगितलं. म्हणजेच बसवांचंच तत्वज्ञान बाबासाहेब त्या विचारांमध्ये त्या भाषणामध्ये बोलतात असं आपल्याला दिसून येतं. उन्होंने जाती प्रथा का संपूर्ण तिरस्कार किया. म्हणजे बसवेश्वरांनी या देशातली जी जाती व्यवस्था आहे, आता मध्यंतरी वर्तमानपत्रात आपण वाचलं असेल, बिहारचे मुख्यमंत्री मांझी रे मांझी ते म्हणालेत की मला मंदिरात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. घटना कधीची आहे? 2014ची. कोण म्हणतो आहे? बिहारचा विद्यमान मुख्यमंत्री. पद कोणतं आहे? सीएम. सीएम म्हणतो की मुझे मंदिर में जाने से रोका. आधार काय आहे? तुझी जात, मांझीची जात. होंगा बोलते सीएम, लेकिन हमारे धर्मशास्त्र के मुताबिक तेरी असलियत, तेरा स्टेटस हमारे जूते से नीचे है, मंदिर में नहीं जा सकता. मग एवढंच आहे का? भारताचे माजी केंद्रीय मंत्री, रक्षण मंत्री बाबू जगजीवन यांचं उदाहरण जगजाहीर आहे. डॉक्टर संपूर्णानंद नावाचे जे माजी मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशाचे, त्यांच्या पुतळ्याचं इनॉग्रेशन करण्यासाठी विद्यमान रक्षण मंत्री बाबू जगजीवन अलाहाबादला गेले होते. ते स्वतः पुतळ्यापर्यंत गेलेच नव्हते. पडदा त्या पुतळ्याला लावण्यात आला होता, फक्त त्यांनी इलेक्ट्रिकचं बटनच ऑन केलं होतं आणि पडदा सरकला होता. तरी असं सांगण्यात आलं की पुतळा बाटला, करंट पास झाला म्हणे. बटन दाबलं ना, करंट पास हो गया, पुतला अपवित्र हो गया, उसे धोना पडेगा. जगजाहीरपणे तिथल्या व्यवस्थेच्या समर्थकांनी तो पुतळा पंचगव्य एकत्र करून धुवून टाकला. आणि पंचगव्य म्हणजे काय? पंचगव्य म्हणजे गाईचं शेण, गाईची लघवी, गाईचं दूध, गाईच्या दुधापासून बनलेलं तूप आणि दही याचं मिश्रण, पण शेणाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात. ते एकत्र केलं, त्या पुतळ्यावर टाकलं. बाबूजी दिल्लीला पोहोचले होते. वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन्स आल्या की बाबूजी के हाथ से धोया उद्घाटित पुतले को पवित्र किया गया मंत्रोच्चार के माध्यम से, पंचगव्य के माध्यम से. म्हणजे बाबू जगजीवन रक्षण मंत्री, मांझी मुख्यमंत्री. काय स्टेटस आहे? म्हणजे गाईचं आणि म्हशीचं शेण श्रेष्ठ आहे, पण या देशातला मुख्यमंत्री अमुक अमुक जातीचा, या देशाचा रक्षण मंत्री अमुक अमुक जातीचा सेनापेक्षा नीच मानला गेलाय. आणि या व्यवस्थेचा बसवेश्वरांनी विरोध केला असं मी नाही म्हणत आहे. माजी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्ट भारत सरकार, सुप्रीम कोर्ट भारत यांचं म्हणणं आहे बसवेश्वरांच्या बाबतीत. वे अपनी विचारधारा को सामान्य स्त्री पुरुषों के घर तक उनकी भाषा में बोलने के द्वारा ले गए. उनकी भाषा में, जनता की भाषा में. म्हणजेच बसवेश्वरांनी जो वारसा पुढे नेला,
जनसामान्यांची भाषा इंग्रजीत बोलाल तर किती लोकांना कळेल, संस्कृत मध्ये बोलाल तर किती लोकांना कळेल, किंवा दुसऱ्या भाषांमध्ये बोलाल तर किती लोकांना कळेल. म्हणजे सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत ते भिन्न भिन्न भाषांमध्ये आहेत, लोकल भाषांमध्ये आहेत, सामान्यांच्या भाषांमध्ये आहेत, की जो उपदेश करायचा आहे, जे आदेश द्यायचे आहे, जे कम्युनिकेशन करायचे ते लोकभाषेमध्ये करा, जेणेकरून लोकांना सहज कळेल आणि अंमलबजावणी करायला सोपं जाईल. म्हणजे बसवेश्वरांनी सामान्य लोकांच्या भाषेमध्ये तो विचार, क्रांतीचा विचार गावांमध्ये जाऊन, वस्तीमध्ये जाऊन, गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांनी तो पोहोचवला. जिन अंधविश्वास और अज्ञान ने हिंदू धार्मिक चिंतन और आचरण पर चढ़ाई की थी, उनको निकालने में बसव ने मदत की. ज्यांनी अतिक्रमण केलं, ज्या विचारधारेने अतिक्रमण केलं, ज्या पाखंडाने अतिक्रमण केलं, हे सगळे कालबाह्य विचार, मानवद्रोही विचार बसवेश्वरांनी काढून टाकण्यासाठी फार मोठं वैचारिक आंदोलन चालवलं. एक दृष्टि से बसव ब्राह्मण धर्म या कट्टर हिंदू धर्म, हिंदू राष्ट्राचं सध्या भारतभर जागरण चालू आहे. हिंदू धर्म आणि हिंदुस्तान. मैं भारत के प्रधानमंत्री के नाते भारत के संविधान की शपथ लेता हूं. काय वाक्य आहे शपथ घेताना प्राइम मिनिस्टरचं? भारत के संविधान की शपथ लेता हूं, की हिंदुस्तान के संविधान की शपथ लेता हूं असं म्हटलेलं आहे. पण सर्वत्र प्रचार कशाचा चालू आहे? हिंदुस्तान हिंदुस्तान. देशाचं कायदेशीर नाव काय आहे? भारत. या ठिकाणी मुद्दा काय आहे? गजेंद्र गडकरजी काय म्हणतात की एक दृष्टि से बसव ब्राह्मण धर्म या कट्टर हिंदू धर्म, अंडरलाइन, के पाखंड के विरोधी तथा विद्रोही थे. आणि गजेंद्र गडकरजी सुद्धा बायकास्ट ब्राह्मण होते, हे पाहण्यासारखं आहे, महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे. आणि बसवेश्वर सुद्धा ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले थोर पुरुष आहेत. पण गजेंद्र गडकरजी म्हणतात की हे असं आहे. दूसरी दृष्टि से जिन अंधविश्वास और अज्ञान ने हिंदू धार्मिक चिंतन और आचरण पर चढ़ाई की थी, उनको निकालने में बसव ने मदत की. आणि पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे गजेंद्र गडकरजीचं. बुद्ध के समान बसव का संदेश भी करुणा, प्रेम, समानता वो मानवता का संदेश है. बसव के उपदेश के सार की तुलना बुद्ध के अनुयायियों के से ग्रहण किए आदर्श वाक्य से की जा सकती है. आदर्श वाक्य है, दुख से कटे इस विश्व में संपूर्ण दया से भरे हृदय से जाओ, सिखाओ, और जो भी छाया और अज्ञान प्रचलित है उन्हें ज्ञान की मशाल से आलोकित करो. बसवेश्वराला दक्षिण भारताचा बुद्ध म्हणतात. महाराष्ट्रात जेवढ्या काही सामाजिक आंदोलनाला गती देणाऱ्या संघटना आहेत त्यांचे सगळे प्रचार पत्रक 3 महापुरुषांनी अंकित असतात. शिवाजी महाराज मध्ययुगातले, पण त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिणारे ज्योतिराव फुले, भारतात आरक्षणाची सुरुवात करणारे शाहू महाराज, आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या कोट्यावधी लोकांना मानवी अधिकार प्राप्त करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे 4 महापुरुष आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक आंदोलनाच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांच्या पत्रिकेवर दिसतात. पण कर्नाटकातील पत्रक जर आपण ऑब्झर्व कराल तिथल्या सामाजिक आंदोलनाचे, त्याच्यामध्ये बसवेश्वर पहिल्या स्थानी असतात. ते महाराष्ट्रात पोहोचले नाही, त्यांचा परिचय झाला नाही, त्यामुळे पत्रकांवर त्यांना जागा मिळू शकली नाही. ती भविष्यात मिळू शकेल. त्याबद्दल कल्लावर साहेब आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा महाराष्ट्र ऋणी राहील. कारण की त्यांच्या प्रचाराला गती देण्याचं कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. बांधवांनो, हडप्पा आणि मोहेंजोदरो याचं उत्खनन झालं 1920 साली.
जोसेफ मार्शल नावाच्या व्यक्तीने जेव्हा रेल्वे लाईन टाकण्याकरिता उत्खनन करणं सुरू केलं, बोगदे करणं सुरू केले, लेव्हल करणं सुरू केलं, तेव्हा त्यांना ज्या टेकड्या दिसल्या हडप्पा आणि मोहेंजोदरो मध्ये, त्याचं उत्खनन करताना हडप्पा आणि मोहेंजोदरो या 5000 वर्ष जुन्या संस्कृतीचा शोध लागला. सगळे अवशेष त्यांनी एकत्र केले, म्युझियम निर्माण केलं. इंग्लंडमध्ये गेलेत सगळे अवशेष घेऊन, त्याचे फोटो घेऊन, आणि ग्रंथ लिहिला की भारतातील अति प्राचीन संस्कृती हडप्पा आणि मोहेंजोदरोची आहे. आणि त्यामध्ये ध्यानस्थ अवस्थेतली मूर्ती भेटली आहे शिवाची, शंकराची, महादेवाची. आणि तोच आहे शैव मताचा आधार, मूलाधार. म्हणजे बसवेश्वरांच्या विचाराचा पाया कुठे आहे? हडप्पा आणि मोहेंजोदरो संस्कृतीशी जुडलेला आहे. आणि महादेवा जातोगा असं म्हणणारे लोक कोण्या समाजाचे आहेत भारतातले? मॅक्झिमम कष्टकरी समाजाचे लोक आहेत, शेतकरी समाजाचे लोक आहेत. म्हणजे या देशातील शैव मताला, महादेवाच्या मतांना ज्यांनी अगदी कवटाळलं हृदयाशी, तो या देशातला कष्टकरी समाज आहे, गोरगरीब समाज आहे. त्याला त्या ठिकाणी समाधान मिळतं. तर हडप्पा आणि मोहेंजोदरो संस्कृतीमध्ये ज्यांनी विनाश लीला चालविल्या, त्या विनाश लीलेचं चित्रण ज्या ग्रंथांमध्ये करण्यात आलं त्याचं नाव ऋग्वेद आहे. असं मी म्हणत नाही, इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि त्याच वेदांमध्ये जे काही लिखाण आहे ते वेद वाचण्यावर बंदी टाकण्यात आली, हा देखील इतिहास आहे. बसवेश्वर म्हणतात की वेद आम्हाला का वाचू देत नाही तुम्ही, गोरगरिबांना का वाचू देत नाही, वेदांमध्ये असं काय लिहिलेलं आहे, ते लपवून का ठेवता, ते लोक भाषेत का आणत नाही, समाजामध्ये न्याय आला वेदांना, लोकांना पाहू द्या काय आहे. तर कबीर म्हणतात तू बोलताय कागज का लेखी, कबीर म्हणतात मैं बोलता आंखों देखी, जब तक मैं देखूंगा नहीं मानूंगा नहीं. म्हणजे बसवेश्वरांनी सुद्धा हेच म्हटलंय की तुमच्या ग्रंथात काय लिहिलं लोकांपर्यंत जाऊ द्या, पण लोकांपर्यंत जाऊन उपयोग काय, लोकांना शिकू तर द्या पहिले. लोक शिकले पाहिजे, त्यांना वाचता आलं पाहिजे नेमकं काय लिहिलेलं आहे, कोण्या भाषेत लिहिलेलं आहे. तुम्ही तर बंदी टाकलेली आहे, शिकूच देत नाही. पाहिलं तर प्रचंड पनिशमेंटची प्रोव्हिजन आहे. जर वेद तुम्ही पाहिले तर डोळे काढू, वेद ऐकाल तर कानामध्ये शिशार टाकू, आणि बोलाल तर जीभ कापू. जर अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स असतील तर कोण जाईल रे बाबा त्या वेदापर्यंत? वेद लोकांना आपले वाटतील का? आणि म्हणून या देशामध्ये जी क्रांती झाली, या देशात वैचारिक क्रांती झाली, ती गौतम बुद्धापासून झाली असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. बुद्धाचा जो संघर्ष झाला वैचारिक, तो वेद समर्थक आणि वेद विरोधी अशा स्वरूपात झाला. आणि म्हणून गौतम बुद्ध म्हणाले की वेद जरी श्रेष्ठ तुमच्यासाठी असतील, पण सर्वसामान्य लोकांना वेद पाहण्याचे, वाचण्याचे, बाळगण्याचे अधिकार जर नसतील, त्यांच्या काही कामाचे नाही आहेत. ते तुमच्याजवळ असू द्या. यांना माणुसकीचे अधिकार असू द्या, यांना समानता पाहिजे, यांना स्वाभिमान पाहिजे, यांच्यात बंधुभाव पाहिजे, यांच्यात राष्ट्रभक्ती पाहिजे, आणि यांना काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. त्यांच्या बुद्धीचा विकास होऊ द्या, त्यांनी बुद्धीचं अनुसरण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे गौतम बुद्धाने वेद या विचाराचं खंडन केलं आणि मानवतावादाचं मंडन केलं, समर्थन केलं. आणि आपण पुढे पाहतो चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांनी बुद्धाचा वारसा जगभर नेला, आणि जे साहित्य होतं ते साहित्य जाणण्याचा प्रयत्न. कारण की बसवेश्वरांचे विचार, अध्यक्ष महोदय, आजच्या देशातील जनतेचं जे वैचारिक वयोमान आहे, वैचारिक वयोमान, सहनशीलता, समजून घेण्याची पात्रता भारतीय नागरिकांची जर आपण तपासली तर बसवेश्वर पचू नाही शकत. हे काय आहे म्हणून, इलेक्ट्रिकचा शॉक आहे म्हणून, हा खतरनाक आहे म्हणून,
काय बोलतो म्हणून हा माणूस, कसं सहन होईल आम्हाला? आम्हा ती भोळे भाडे लोक आहोत, आमच्या श्रद्धा वेगळ्या आहेत, आमचा विश्वास वेगळा आहे. आम्ही कुठेही जातो, कुठेही आंघोळी करतो, कुठलंही पाणी पितो, कुठेही नतमस्तक होतो आणि हात भलतच सांगतो. जर अशी अवस्था असेल तर या देशाला युनेस्को असो किंवा जागतिक स्तरावरच्या संघटना असो, त्यांनी जो काही सर्व्हे केला भारताचा, त्याचं आकलन केल्यानंतर असं दिसतं की भारताला अद्यापही ती विचारांची दशा लोकांपर्यंत अद्याप गेलेली नाही. तो वेगळ्या अवस्थेमध्ये जगत आहे भारत. आणि म्हणून या ठिकाणी अशोकाचा कालखंड आणि त्यानंतर अशोकाच्या विरोधात, त्याच्या विचाराच्या विरोधात, त्याच्या राज्यक्रांतीच्या विरोधात, समतेच्या विरोधात या देशात प्रतिक्रांती झाली असं इतिहासकार सांगतात. आणि इसवी सन पूर्व 185 ला, म्हणजे आज जवळपास 2,2500 वर्षापूर्वी या देशामध्ये प्रतिक्रांतीची विचारधारा लेखीबद्ध झाली. आणि त्या ग्रंथांचं नाव आहे रामायण, महाभारत, भगवद्गीता. यामध्ये पुन्हा चातुर्वर्ण्याचं समर्थन करण्यात आलं आणि या देशातल्या शूद्र अतिशूद्र समाजाला मूलभूत मानवी अधिकारांपासून वंचित ठेवणारे प्रावधान करण्यात आले. आणि आपण बघता मध्ययुगीन काळात भारतावर विदेशी आक्रमकांनी आक्रमण केले. बसवेश्वराच्या काळामध्ये दिल्लीवर मुस्लिमांची सत्ता प्रस्थापित झालेली दिसते आपल्याला. खिलजी आलेला आहे, आणखी मंडळी आलेली आहे, कुतुब मिनार उभा झालेला आहे, बसवेश्वराच्या अगोदरच झालेला आहे. कालखंड तुम्ही तपासून घ्या. म्हणजे विदेशी आक्रमकांनी आक्रमण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाहोरच्या त्या अध्यक्षीय भाषणामध्ये नमूद करतात की या देशातील सामान्य लोकांना जर हातात काठी घेण्याचा अधिकार दिला असता आणि या देशाचं रक्षण करण्यासाठी युद्धभूमीवर जाण्याची परवानगी जर दिली असती तर हा देश कधीही गुलामीत गेला नसता. कारण त्या ग्रंथांमधून ह्या सर्व लोकांचे अधिकार काढून घेण्यात आले की शस्त्र नाही ठेवायचं, शाळेत तर जाऊच नका तुम्ही. आणि म्हणून महाभारतामध्ये जी कथा आहे एकलव्याची, ती काय सांगते आपल्याला? शिकवते आपल्याला की त्यांनी अंगठा कापून दिला, ज्याने ट्युशन शिकविण्यास नकार दिला, ट्युशन क्लासमध्ये एंट्रीज दिली नाही, तो ट्युशन फी कशी काय मागू शकेल एकलव्याला दक्षिणा म्हणून? आणि तो मूर्ख होता का एकलव्य ट्युशन फी देणारा? आहा साळुंखेंनी एकलव्यांवर एक पुस्तक लिहिलं आणि त्यांनी आपला तर्क उपस्थित केला की अर्जुनाचं गोल्ड मेडल सुरक्षित ठेवण्यासाठी, एकलव्याला स्पर्धेतून बाद करण्यासाठी द्रोणाचार्य आणि टीमने एकलव्याला धरून ठेवून तलवारीने त्याचा अंगठा कापला आणि सांगण्यात आलं की एकलव्याने गुरुदक्षिणा दिली. बसवेश्वर सांगतात हे ग्रंथ तपासण्याची गरज आहे, ग्रंथाचं अवलोकन करण्याची गरज आहे, जे सत्य आहे ते स्वीकारण्याची गरज आहे आणि जे असत्य आहे त्याला आपण नाकारलं पाहिजे असं बसवेश्वर सांगतात. आणि म्हणून आजच्या घडीला आपल्याला असं दिसून येतं की उत्तर भारतात मध्ययुगीन काळामध्ये अनेक राजे झालेत, अनेक प्राईम मिनिस्टर झालेत, पण कोणीही प्रतिक्रांतीच्या समर्थक ग्रंथांच्या विरोधात जाऊन बोलण्याचं धाडस केलं नाही. परंतु दक्षिण भारतामध्ये ही जी अशोकाची परंपरा आहे, बुद्धाची परंपरा आहे विचारांची, ती जपण्याचं कार्य बसवेश्वरांनी केल्याचा इतिहास आहे. त्यांनी ते व्रत स्वीकारलं कारण त्यांना जे करायचं होतं त्यांच्या हातात राजसत्ता होती. बसवेश्वर साधे व्यक्ती नव्हते. एका राजाच्या दरबारामध्ये त्यांना प्रधानमंत्री पद प्राप्त झालं होतं आणि प्रधानमंत्री पद 36 वर्षे त्यांच्या हातात होतं. प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर होते ते एका राज्याचे. आणि जेव्हा त्यांनी अवलोकन केलं आपल्या राज्याचं, जनतेचं, तेव्हा त्यांचे दुःख त्यांना पाहवले गेले नाही. आणि म्हणून मग त्यांनी आपल्या अधिकारामध्ये
एक अनुभव मंडप नावाची संस्था स्थापन केली, अनुभव मंडप. आणि त्या अनुभव मंडपामध्ये द्रोणाचार्यासारखे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडले नाहीत. सर्वांचं वेलकम करण्यात आलं. जात विचारण्यात आली नाही, पंथ विचारण्यात आला नाही, भाषा विचारण्यात आली नाही, पोशाख विचारण्यात आला नाही. सर्वांना समान प्रवेश देण्यात आला. तेव्हाच्या त्यांच्या लोकसभेमध्ये जे प्रतिनिधी त्यांनी बोलावले, एकूण प्रतिनिधी होते 770. त्यापैकी 70 महिला होत्या आणि त्या सगळ्या समाजातील होत्या. आपल्याला बसवेश्वरांनी नेमकं स्त्री पुरुष समानतेसाठी जे कार्य केलं ते आपल्याला आजही प्रेरणा देणारा आहे आणि त्यांचे विचार भारतीय संविधानात अंतर्भूत झालेले आहेत. आज स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. तेव्हा स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव होता. मनुस्मृती सांगते की स्त्रियांनी शाळेतच जायचं नाही. आणि रामचरित मानसचे संत तुळशीदास म्हणतात की ढोल गवार शूद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी. म्हणजे काय? स्त्रियांना आणि ढोलाला बळवलं पाहिजे, त्यांना ठोकलं पाहिजे, त्यांच्यापासून शिक्षण दूर ठेवलं पाहिजे. हे विचार ज्या काळामध्ये धर्माचा आधार होता त्या धर्मातील सगळ्या तरतुदींना नाकारण्याचं कार्य बसवेश्वरांनी केलं. आणि त्यांना अनुभव मंडपामध्ये जागा देऊन त्यांना लेखिका बनण्याची संधी दिली. जे वचन आहे बसवेश्वरांचं वचन साहित्य हे सर्व समाजातील लोकांनी लिहिलेलं वचन साहित्य आहे आणि ओरिजिनल कन्नड मध्ये आहे. आणि त्याचं ट्रान्सलेशन आज अनेक भाषांमध्ये झालेलं आहे. आणि त्यांचं साहित्य जर आपल्या मराठीमध्ये जर आपण वाचायला घेतलं तर वाटतं की बसवेश्वर हे आपल्यापेक्षा पुढे आहेत विचार करण्यात. आपण जरी 21व्या शतकाचे रहिवासी असू तरी 12व्या शतकातले क्रांतीवीर बसवेश्वरांचे विचार आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि अशा स्थितीत आपण बसवेश्वरांचे जे विचार आहेत ते विचार समजून जर घेतले, अस्पृश्यता निर्मूलनाचा एक विचार आपल्याला सांगतोय. अनुभव मंडप आणि बुद्धाचा संघ दोघांमध्ये समानता दिसते आपल्याला. बुद्ध म्हणाला की माझ्या संघामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा जात विसरून आलेला आहे, भाषा विसरून आलेला आहे, आपला वंश विसरून आलेला आहे. आता हा महासागराचा बिंदू झालेला आहे आणि महासागरामध्ये ज्या प्रकारे विविध नद्यांचं पाणी एकत्र आल्यानंतर आपण हातामध्ये पाणी घेऊन हे जसं सांगू शकत नाही की हे पाणी अमुक अमुक नदीचं आहे, एकजीव झालेला आहे हा महासागर. अगदी अनुभव मंडपात सामील झालेल्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही लिंगायत झालेले आहात आणि लिंगायत झालेल्या माणसांना धर्म आता नाही, जात नाही, ते मानव झालेले आहेत. आणि या स्थितीमध्ये आपण आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि म्हणून मधुरस नावाचे मंत्री हे प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मधुरस नावाचे ब्राह्मण समाजाचे मंत्री, त्यांची मुलगी वनजा आणि यांच्या अनुभव मंडपाचे एक सन्माननीय सदस्य संत हराळे यांचा मुलगा मधुवरस, यांचा मुलगा कुमार, ह्या दोघांचा विवाह अनुभव मंडपाच्या संमतीनं साजरा झाला. केवढं पुढचं पाऊल होतं ते? ब्राह्मण समाजाच्या मंत्र्याची मुलगी त्यांच्या स्वतःच्या मुक्त संमतीनं आणि एका चर्मकाराचा मुलगा यांचा विवाह अनुभव मंडपातील 770 सदस्यांच्या संमतीनं जाहीर रीतीनं साजरा झाला. ऑब्जेक्शन घ्यायला काही अडचण नव्हती, ऑब्जेक्शनच नव्हतं, कारण की संमती होती सर्वांची. पण तेव्हाच्या धर्म रक्षकांनी राजाकडे तक्रार केली की महाराज अभी क्या होगा देश का, अपने राज्य का क्या होगा, ये क्या हो रहा है. आणि राजानी 770 अनुभव मंडपाच्या संसद सदस्यांचं ऐकलं नाही. धर्मरक्षकांनी केलेल्या तक्रारीला महत्व देऊन ब्राह्मण मंत्र्याचे डोळे काढले आणि संत हराळेचे डोळे काढले, काल कोठरीमध्ये डांबलं आणि विशिष्ट दिवशी त्या व्यक्तींना दोघांनाही साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायाला
मृत्यू येईपर्यंत ओढत नेऊन त्यांना मृत्यूदंड दिला. हा मृत्यूदंड देण्याची तरतूद कोण्या धर्मशास्त्रात होती? कोणता कायदा संमती देत होता की अशा प्रकारची पनिशमेंट दिली पाहिजे या लोकांना? आम्ही असं वाचलंय की संभाजी राजाला कैदेत पकडल्यानंतर त्यांचे डोळे काढले होते, त्यांची चामडी सोलली होती, त्यांची अवयव कापले होते. कारण असं म्हणतात की संभाजी राजांनी संस्कृतचा अभ्यास केला होता, वेद वाचले होते आणि लिखाण केलं होतं, आणि तेव्हा ते धर्माला मान्य नव्हतं. म्हणून औरंगजेबाच्या दरबारामध्ये जे धर्माचे रक्षक होते, औरंगजेबाने विचारलं की या संभाजी राजाला पनिशमेंट कशी दिली गेली पाहिजे. त्यांनी सांगितलं की आमचा धर्मग्रंथ अशी पनिशमेंटची प्रोव्हिजन आम्हाला सुचवतो आहे, ह्या प्रोव्हिजन्स आहेत. आणि या प्रकारे संभाजी राजाला पनिशमेंट देण्यात आली. अगदी या प्रकारची घटना 12व्या शतकात बसवेश्वरांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे त्यांच्या काळामध्ये घडली. राजाने ती पनिशमेंट दिली. आणि या भारताचा मध्ययुगीन भारताचा इतिहास आम्हाला सांगतोय की त्या पनिशमेंटच्या विरोधात बसवेश्वरांनी प्राईम मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला. कमी त्याग आहे का? तुम्ही पनिशमेंट देता, आमच्या अनुभव मंडपाच्या बहुमताच्या निर्णयाला तुम्ही काळीमा फासता आणि त्या निरपराध लोकांना, एक ब्राह्मण मंत्री आहे, दुसरा चर्मकार समाजाचा अनुयायी आहे, त्या दोघांना साखळदंडांनी बांधून मृत्यूदंड देता. हा अन्याय. मी प्रधानमंत्री असताना राजा सर्वोच्च अधिकारी, मी त्याच्या खालचा आहे, पण माझी कोणतीही गोष्ट मान्य न करता, माझं निवेदन न स्वीकारता राजाने जो आतताईपणा केला त्याच्या विरोधात बसवेश्वरांनी आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देऊन आपला राग व्यक्त केलेला आहे. आणि जे साहित्य होतं ते साहित्य जाणण्याचा प्रयत्न झाला. अनुभव मंडपाच्या माध्यमातून जे शेतकरी, जी मी यादी वाचवून दाखवली, ह्या सर्व लोकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले अनुभव आपल्या शब्दांमध्ये लिहून ठेवले आणि ते शब्द नष्ट व्हावेत याकरिता त्या ठिकाणी पुन्हा प्रतिक्रांती झाली. परंतु लोकांनी ते साहित्य सुरक्षित ठेवलं आणि आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कल्लावार साहेबांनी जी व्याख्यानमाला घेतली ते सुरक्षित राहिलेलं साहित्य जे क्रांतिकार्याला चालना देणार आहे, जे अनुवादित झालंय अनेक भाषांमध्ये, ते साहित्य वाचल्यानंतर बीडी जत्ती सारखे माजी उपराष्ट्रपती, अनेक हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टाचे गजेंद्र गडकर साहेबांसारखे माजी न्यायमूर्ती, मुख्य न्यायाधीश प्रभावित होतात आणि सांगतात की बसव सामान्य माणूस नाही, बसवेश्वर हा साधारण माणूस नाही. आणि अशा वेळेस या माणसाला जर सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर यांची वाणी, यांचे विचार आपण सामान्यांच्या सामान्य भाषेमध्ये आपण पोहोचविण्याचं कार्य केलं पाहिजे. बांधवांनो, शेवटी मला या ठिकाणी बसवेश्वराचे विचार आणि कबीराचे विचार, बसवेश्वराचे विचार आणि रविदासाचे विचार, बसवेश्वराचे विचार आणि गुरु नानकांचे विचार, बसवेश्वरांचे विचार आणि महात्मा फुलेंचे विचार, बसवेश्वरांचे विचार आणि शाहू महाराजांचे विचार, बसवेश्वरांचे विचार बाबासाहेबांचे विचार, बसवेश्वरांचे विचार गाडगे बाबांचे विचार, बसवेश्वरांचे विचार राष्ट्रसंत तुकडोजींचे विचार आणि बसवेश्वरांचे विचार आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे विचार. काळ वेगळा होता, विचार तेच होते. आणि या पार्श्वभूमीवर आम्हाला या ठिकाणी बसवेश्वरांचं जे तत्वज्ञान आहे ते श्रमाला महत्व देणार आहे. ते म्हणतात की फुकटाचं खाऊ नका, कोणालाही भीक मागू नका आणि भिक्षकरांचा वर्ग नष्ट व्हावा असं बसवेश्वर म्हणतात. पण भारतीयांना मान्य आहे का हे? कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर भिक्षा दिल्याशिवाय पुण्य मिळू शकते का आपल्याला? बसवेश्वर म्हणतात की कोणत्याही नदीमध्ये डुबक्या मारून पुण्य मिळत नाही. पण भारतामध्ये वर्तमानपत्रांमधून आपण काय पाहतो? बसवेश्वर सांगतात की हे बसवेश्वरांचे विचार विरोधात आहेत. पण आजही ज्यांच्या विचारसरणीचा आपल्या मनावर प्रभाव आहे ते विचार आजही जिवंत आहेत. आणि म्हणून याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर भारतीय संविधानाचं कलम 51J, आता संविधान दिवस येणार आहे 26 नोव्हेंबरला, तो आपण साजरा करणार आहोत, शपथ घेणार आहोत. त्या भारतीय संविधानाच्या कलम 51J मध्ये फंडामेंटल ड्युटीज टू दी सिटीजन
की भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या संविधानात की आम्ही भारताचे लोक विज्ञानवाद, सुधारणावाद आणि मानवतावाद याचा पाठिंबा वाढवू, याचं समर्थन करू आणि याचा प्रचार आणि प्रसार करून भारताला मोठं करू. या पार्श्वभूमीवर आपण सर्व बसवेश्वरांच्या त्या विज्ञाननिष्ठ, मानवतावादी, बंधुतेचा पुरस्कार करणाऱ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य या व्याख्यानमालेच्या माध्यमातून पुढे नेऊया. हा संकल्प या प्रसंगी आपण घेऊया. 12व्या शतकामधली परिस्थितीचं एक विश्लेषण आपल्या भाषणामध्ये चंगोले सरांनी केलं. आपल्या देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि त्या वेळेला परिस्थितीमध्ये बदल होत गेलेले आहेत. पण एक केवळ सामाजिक विषमता, सामाजिक कुप्रथा, सामाजिक कुरीती याच्यावर केवळ चर्वाचर्वण न करता वेळप्रसंगी टीका करून, वेळप्रसंगी विरोध करून, पण एक त्याचं उपाय सुद्धा देण्याचं सामर्थ्य ज्या महात्माने ठेवलं होतं असे बसवेश्वर होते, हे लक्षात आपल्याला आलं असेल आणि आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सामाजिक विषमतेची परंपरा दुर्भाग्याने आपल्याकडे बऱ्याच आधीची आहे, पण सामाजिक समानता आणि समरसता प्रस्थापित करणारे महामानव हे जे थोडक्यात पाहायला मिळतात आणि त्यात महात्मा बसवेश्वर आहेत. आणि सामाजिक समरसतेचा आणि समानतेचा विषय हा भाषणाचा नसतो, तो व्यवहाराचा असतो. कारण सामाजिक समता ही मानसिकता आहे. केवळ 10 पुस्तकं वाचले, महापुरुषांचे चरित्र वाचले आणि म्हणून सामाजिक समरसता कधी प्रस्थापित करता येत नाही. आणि म्हणून अनुभव मंडपाच्या माध्यमातून जी सामाजिक समरसतेला सुरुवात जी स्वतःच्या घरापासून महात्मा बसवेश्वरांनी केली, मला असं वाटतं की हे खरं महानता त्या महापुरुषाचं आहे. आणि एका अर्थाने त्यांनी आपल्या कार्यातून आपल्याला संदेशच दिला की केवळ समाजातल्या कुप्रथेच्या विरुद्ध ओरडून चालणार नाही, याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून ही करावी लागणार आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीपासून, ज्या महात्म्यापासून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो अशा महापुरुषांची ओळख आजच्या व्याख्यानमालेतून चंगोले सरांनी जी करून दिली, मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे काही कार्यक्रम हे कार्यक्रमासाठी नसतातच. काही कार्यक्रम ही प्रेरणा घेऊन काहीतरी संकल्प करण्यासाठी असतात. आणि मी ज्या वेळेला चंगोले सरांच्या भाषणातनं महात्मा बसवेश्वरांबद्दलची सगळी कार्यकथा ऐकत होतो, तर मला असं वाटलं की किती महान माणूस होऊन गेला. आणि त्यांच्या कार्याचा थोडंफार जरी अंश आम्ही आमच्या व्यवहारातून आणू शकलो तर त्याचं भाग्य हे आमचं खरंच नक्की आहे. कारण अजूनही त्यावेळेला ज्या कुप्रथा होत्या आणि ज्याच्यासाठी संघर्ष महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेला केला, आजही त्या संघर्षाची गरज आहे. म्हणजे वर्तमान लगेच झालेलं बिहारचं उदाहरण, मुख्यमंत्र्याला मंदिरात प्रवेश दिलेला नाही, असे खूप उदाहरणं आपल्याला पण देता येतील. आपल्याला पण जागोजागी त्याचे अनुभव येतात. आणि त्यामुळे केवळ महात्मा बसवेश्वरांचं कार्य संपलेलं नाही आहे, किंबहुना त्यांच्या कार्यातून खऱ्या कार्याला सुरुवात झाली आहे, अशी एक प्रेरणा त्यांनी आपल्याला ती दिल्यामुळे तोच संकल्प आपण या ठिकाणी ठेवू.